नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जुन्या ठाण्यातील खारटन रोडवरील फुटपाथवर भंगार त्याचबरोबर हातगाड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याकरिता विशेष अशी मोहीम ठिकठिकाणी राबवण्यात आली. त्याचबरोबर कारवाई देखील करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत फुटपाथवरील अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून काही काळ का होईना फुटपाथांनी मोकळा श्वास घेतला. खारटन रोड परिसरामध्ये जोशी बेडेकर महाविद्यालय, दादोजी कोंडदेव स्टेडियम, त्याचबरोबर सिडको बस स्थानक आहे. त्यामुळे या परिसरात सतत वाहनांची वर्दळ असते, तर नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. सर्वसामान्य नागरिकांना येथे चालण्याकरिता फुटपाथ उपलब्ध होत नसल्याने जीवावर उदार होऊन त्यांना रस्त्यावरूनच धोका पत्करून चालावं लागतंय. फुटपाथ असतानाही त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. सदर परिसर हा वाल्मिकी समाजाचा असून सायंकाळच्या वेळी या फुटपाथला लागून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात. परिणामी रात्रीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तसेच छोटे मोठे अपघातही घडतात. त्याचबरोबर सकाळच्या वेळी या संपूर्ण फुटपाथ परिसरामध्ये भंगार त्याचबरोबर हातगाड्या लावल्या जातात. जुने ठाणे म्हणून या परिसराची ओळख असून नव्या ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यात मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. मग जुन्या ठाण्याच्या विकासाकडे ठाणे महानगरपालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करतंय का, असा सवाल सद्यस्थितीवरून सध्या उपस्थित होतोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे वाहतूक विभागाच्या मुख्य कार्यालयात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते वेंटिगो मशीनचे उद्घाटन आज करण्यात आले. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. मात्र मासिक पाळी अथवा स्ट्रेसमुळे त्यांना अस्वस्थपणा कित्येक वेळा वाटू लागतो. अशा वेळी सॅनिटरी नॅपकिन स्त्रियांना सहजरित्या उपलब्ध व्हावे याकरिता ठाणे वाहतूक विभाग शाखेच्या वतीने मुंबईसह ठाण्यात प्रथमच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणाऱ्या वेंडिगो मशीन्स अंमलात आणण्यात आल्यात. या मशीनद्वारे महिलांना सॅनिटरी नॅपकिन हे सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या मशीनचा उद्घाटन सोहळा आज ठाणे वाहतूक मुख्य कार्यालयात पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉक्टर उमा कारलेकर, त्याचबरोबर नगरसेविका पूजा वाघ या ठिकाणी उपस्थित होत्या. तर हा उपक्रम इथेच न थांबता महाविद्यालय, ऑफिस, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी देखील राबवावा, असे देखील रश्मी करंदीकर यांनी म्हटलं. प्रथमतः मासिक पाळीबाबत स्त्रियांच्या मनामध्ये मोकळेपणा यायला हवा. तर आजूबाजूला असणारे सर्व पुरुष हे वाईट नसतात. जगाविरुद्ध उभे राहण्यापेक्षा जगाबरोबर उभे राहायला शिका, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमांतर्गत म्हटलं. मला अतिशय अभिमान वाटतोय की सॅनिटरी पॅड्सच्या वेंडिंग मशीनच्या उद्घाटनासाठी आज ठाणे मुख्यालयाने माझी आठवण करून मला DCP रश्मी करंदीकर यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी अतिशय दिशादर्शक गोष्ट आज इथे अंमलात आणलेली आहे. पॅड्स किंवा सॅनिटरी नॅपकिन्स ही कुठल्याही महिलेची नैसर्गिक गरज आहे. मासिक पाळी येणं ही गोष्ट अतिशय बेसिक आहे आणि त्याबद्दलचा जो संकोच किंवा लज्जा आपल्या समाजामध्ये अनेक भगिनींना वाटत असते, त्या संकोचाच्या पलीकडे कुठेतरी ही नैसर्गिक बाब आहे आणि त्यासाठी लागणारी जी काही गोष्ट आहे, जे पॅड्स आहेत, ती मिळण्याची व्यवस्था करून देणं ही काळाची गरज आहे. कारण आपल्याला गरज म्हणून जेव्हा मशीनमधनं कॉफी मिळते, मशीनमधनं चहा मिळतो, आज मशीनमधनं पैसेसुद्धा मिळतात. असं असताना आपण एका स्त्रीला कुटुंब निर्माण करू शकणारी, प्रजननक्षम असणारी व्यक्ती म्हणून बघतो. तर त्या स्त्रीला तिच्या मासिक पाळीच्यासाठी गरजेचे असणारे पॅड्स मिळवणं ही इतकी नामुष्कीची गोष्ट का असतात. आज हे ठाणे शाखेने इथे पूजाताईंच्या मदतीने सॅनिटरी पॅड्सचं वेंडिंग मशीन बसवलं आहे. याचं अनुकरण प्रत्येक ऑफिसनी करावं असं मला वाटतं. ऑफिसनेच नाही तर अनेक शाळा, महाविद्यालयं, सरकारी कार्यालय, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स, याचं अनुकरण या सगळ्यांनी करावं असं मला वाटतं. कारण जितके पुरुष आहेत तितक्या स्त्रियासुद्धा आहेत आपल्या समाजामध्ये. त्यामुळे हे फक्त ठाणे आणि मुंबईपुरतं न राहता ही एक देशव्यापी चळवळ व्हावी असं मला वाटतं. तर म्हणजे मला असं वाटतं की मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करते की त्यांनी जे वेंडिंग मशीन आहे स्त्रियांसाठी, जे सॅनिटरी पॅड्स मिळतात, ते मशीन भारतात विविध ठिकाणी बसवून ते खऱ्या अर्थानं महिलांचे बंधू आहेत, मित्र आहेत, हे सार्थ करून दाखवावं. आणि त्याला विनंती आहे की त्यांनी हे वेंडिंग मशीन भारतात सगळीकडे बसवलं. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का?
मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील मैदानांच्या संवर्धनाकरिता मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. शहराचा विकास झपाट्याने होत आहे, मात्र शहरात मैदाने नष्ट होण्याच्या मार्गावर असून विकासकांनी कित्येक ठिकाणचे भूखंड हे विकासाच्या नावाने गिळंकृत केलेत. गावदेवी मैदानाची फारशी अशी वेगळी परिस्थिती नाही. या मैदानात कित्येक दिवसांपासून पार्किंग प्लाझा उभारण्याचा घाट घालण्यात आलाय, त्यामुळे हे मैदान देखील आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरातील मैदानांचे संवर्धन व्हावे या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव, राहुल तसेच मनसेचे इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. निवेदन हे गावदेवी मैदानासाठी होतं. नुसतं गावदेवी मैदानच नाही तर ठाण्यातल्या बऱ्याच मैदानांना काही ठाण्यातल्या राजकारण्यांनी खाल्लेलं आहे. तर जेणेकरून हे गावदेवी मैदान हे एकच मैदान असं उरलेलं आहे ठाणे शहरातलं की जे तिकडच्या नागरिकांना खेळण्याकरता किंवा बागडण्याकरता हे उपलब्ध आहे. पण त्याचंही महानगरपालिका नको तसा व्यापार करतोय त्या मैदानाचा. त्यामुळे तिथे आम्ही निवेदन देण्यात आले. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाध्यक्षपदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलुंड संभाजी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी रंगीबिरंगी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. मुलुंड संभाजी मैदानात या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून 9 जानेवारीपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा, कॅरिओके, रिंगिंग अशा प्रकारच्या विविध सांस्कृतिक तसे मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरण सोहळा 30 जानेवारीला होणार असून परिसरातील स्थानिक नागरिक आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहावयास मिळालं. तर आयोजक सत्यवान दळवी यांनी या उपक्रमाविषयी माहिती S9शी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सुराज फाउंडेशन आयोजित रंगीबेरंगी महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे आणि त्यातल्या ह्या ज्या 4 इव्हेंट असतात, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, चतुर्वेणी स्पर्धा आणि ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन. त्यातली गायन स्पर्धा उद्या आहे, आज चित्रकला स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय दिलेत मुलांना. त्या 3 विषयांपैकी एक चित्र काढायचं असतं त्यांना आणि एक ह्या मुलुंडमधली सगळ्या शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी या माध्यमातून आम्ही त्यांना देत असतो आणि मुलं दरवर्षी या स्पर्धेची नेहमी उत्सुकतेने वाट बघत असतात आणि सगळ्या शाळेतील शाळांचा मुलांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि त्यांना ह्या माध्यमातून आम्ही 1 तासाची स्पर्धा असते. प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हरवू जिंको गिफ्ट वगैरे देतो, त्यांना खाऊ देतो, पाण्याची व्यवस्था करतो, या ठिकाणी चांगली बसण्याची व्यवस्था असते आणि म्हणून दरवर्षी या स्पर्धेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आहे आणि मुलं खूप खुश आहेत आणि या एक व्यासपीठ देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी वेगळ्या इव्हेंटमधनं आम्ही करत असतो. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.